अनेकदा ही आर्थिक कागदपत्र म्हणजे एक मोठं कोडच वाटतं, नाही का? पण काही काळजी करायची गरज नाही. चला तर आज आपण LICच्या जीवन लाभ योजनेचं रहस्य उलगडूया आणि या योजनेचा प्रत्येक पैलू अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण या 5 मुख्य प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. यातून या योजनेबद्दलची सगळी माहिती स्पष्ट होईल. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नानं, की ही जीवन लाभ योजना नेमकी आहे तरी काय? विमा योजना म्हटलं की हा प्रश्न मनात येतोच, की याचा मुख्य उद्देश कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देणं आहे की भविष्यासाठी पैसे जमा करणं आहे? सहसा कसं असतं की आर्थिक योजना या दोनपैकी कुठल्या तरी एकाच गोष्टीवर जास्त लक्ष देतात, एकतर संरक्षण किंवा बचत. पण जीवन लाभ योजनेचं वैशिष्ट्य जरा वेगळं आहे. तर हे बघा, माहितीपत्रकानुसार ही योजना दोन्ही गोष्टी एकत्र देते, म्हणजे संरक्षणही आणि बचतही. यातले 2 शब्द महत्वाचे आहेत. नॉन लिंक्ड म्हणजे याचा शेअर बाजाराशी काहीही संबंध नाही, आणि सहभागी म्हणजे कंपनीला जो नफा होतो त्यातला काही वाटा आपल्यालाही मिळतो. आता पुढचा भाग. ही योजना नक्की चालते कशी, विशेषतः तिची प्रीमियम भरण्याची पद्धत कशी आहे ते समजून घेऊया. या योजनेचं सगळ्यात मोठं आकर्षण आहे तिची लिमिटेड प्रीमियम पेमेंट संकल्पना. म्हणजे काय? सोपं आहे. पॉलिसीच्या पूर्ण कालावधीसाठी प्रीमियम भरायचा नाहीये. प्रीमियम कमी कालावधीसाठी भरायचा, पण विमा संरक्षण मात्र पूर्ण मुदतीसाठी मिळवायचं. तर हे मर्यादित प्रीमियम पेमेंट प्रत्यक्षात कसं दिसतं? हे बघा, इथे माहितीपत्रकातलेच पर्याय दिले आहेत. म्हणजे समजा 25 वर्षांची पॉलिसी टर्म निवडली तर प्रीमियम फक्त 16 वर्षच भरायचं. 21 वर्षांची निवडली तर 15 वर्ष, आणि 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी फक्त 10 वर्ष. हेच या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, म्हणजे पैशांवर. या योजनेतून नक्की काय परत मिळतं आणि केव्हा मिळतं? इथे 2 मुख्य शक्यता आहेत. पहिली, जर पॉलिसीची मुदत पूर्ण झाली आणि पॉलिसीधारक हयात असेल तर त्याला मॅच्युरिटी बेनिफिट मिळतो. आणि दुसरी, दुर्दैवाने जर पॉलिसीच्या मुदतीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला डेथ बेनिफिट मिळतो. आता हा डेथ बेनिफिट नक्की किती असतो? तर तो असतो मूळ विमा रक्कम किंवा भरलेल्या वार्षिक प्रीमियमच्या 7 पट. या दोन्हींपैकी जी रक्कम जास्त असेल ती दिली जाते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण मगाशी बोनसबद्दल बोललो होतो, आठवतंय? तर हा बोनस म्हणजे कंपनीच्या नफ्यातला वाटा. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा बोनस मिळेलच याची कोणतीही हमी किंवा गॅरंटी नसते. तो पूर्णपणे कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असतो. बरं, आता आपण पाहूया की या योजनेला आपल्या गरजेनुसार अधिक सोयीस्कर कसं बनवता येतं. म्हणजे यात कोणते अतिरिक्त पर्याय उपलब्ध आहेत? मुख्यतः 3 पर्याय आहेत. एक म्हणजे रायडर्स, ज्यामुळे संरक्षण वाढवता येतं. दुसरा म्हणजे सेटलमेंट ऑप्शन, म्हणजे पैसे हप्त्यांमध्ये घेण्याचा पर्याय. आणि तिसरा म्हणजे पॉलिसीवर कर्ज घेण्याची सुविधा. रायडर्स म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे छोटे छोटे ॲड ऑन्स आहेत. म्हणजे थोडा जास्त प्रीमियम भरून अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वासारख्या गोष्टींसाठी अतिरिक्त संरक्षण मिळवता येतं. आणि हा सेटलमेंट पर्यायही खूप चांगला आहे. म्हणजे पॉलिसी पूर्ण झाल्यावर किंवा डेथ बेनिफिटची रक्कम एकदम न घेता ती 5, 10 किंवा 15 वर्षांच्या हप्त्यांमध्ये विभागून घेता येते. चला, आत्तापर्यंत आपण थिअरी पाहिली. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं दिसतं हे समजून घेण्यासाठी माहितीपत्रकात दिलेलं एक उदाहरण पाहूया. तर हे उदाहरण आहे एका 30 वर्षांच्या व्यक्तीचं. त्यांनी 2 लाख रुपयांची 25 वर्षांची पॉलिसी घेतली आहे आणि त्यासाठी त्यांना प्रीमियम फक्त 16 वर्ष भरायचं आहे. या उदाहरणाप्रमाणे वार्षिक प्रीमियम येतो 10,025 रुपये. म्हणजे 16 वर्षांमध्ये त्यांच्याकडून एकूण 1,60,400 रुपये भरले जातील. आणि आता बघा परतावा. भरलेली रक्कम आहे साधारण 1,60,000. पण जर 4% दराने परतावा मिळाला तर अंदाजे 2,20,000 मिळतील. आणि जर 8% दराने मिळाला तर अंदाजे 3,70,000 रुपये मिळू शकतात. एक मिनिट, इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी विसरून चालणार नाही. माहितीपत्रकात अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हे जे 4% आणि 8%चे आकडे आहेत ना, ते फक्त एक उदाहरण आहे, एक अंदाज आहे. ही कोणतीही गॅरंटी नाही. म्हणजे मिळणारा परतावा याच्यापेक्षा कमी जास्त असू शकतो. तो पूर्णपणे कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असेल.
तर आता ह्या योजनेची रचना आणि कार्यपद्धती आपल्या लक्षात आली आहे. ह्या माहितीच्या आधारावर कोणताही निर्णय घेण्याआधी एका सल्लागाराला योग्य प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं ठरतं. विचार करा, आपल्या आर्थिक ध्येयांनुसार कोणते प्रश्न सर्वात महत्त्वाचे असतील.